तसेच आपल्यासोबत आहेत मेजर महाडिक मॅडम, त्यांना सुद्धा आज डिफेन्स फोर्स लीग यांच्यातर्फे सन्मानित करण्यात आलेलं आहे। तर त्यांना आपण विचारूया त्यांची आजच्या या कार्यक्रमाबद्दल काय काय सांगताल मॅडम आपण? आज तुम्हाला सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे। महिलांना वुमन एम्पॉवरमेंटला जे आहे ते प्रोत्साहन देण्याचं काम डिफेन्स फोर्स लीग तर्फे करण्यात येतं आणि त्यांनी आपल्याला सुद्धा सन्मानित केलेलं आहे। तर आपली काय भावना आहे? मला खूप छान वाटतंय। डिफेन्स फोर्स लीग ॲक्च्युली खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे आणि आजकाल जे एक नवीन कन्सेप्ट आला आहे की होल ऑफ नेशन अप्रोच, की कुठलाही नॅशनल कॅलॅमिटी असेल, डिझास्टर असेल, नॅशनल गोल असेल, त्यासाठी सगळे एंटिटी जे आयसोलेशनमध्ये यापूर्वी काम करत होते, चाहे वो पोलीस फोर्सेस असेल किंवा सिव्हिल एस्टॅब्लिशमेंट असतील किंवा प्रायव्हेट ऑर्गनायझेशन, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपसाठी जी कन्सेप्ट होती त्याला आता घेऊन जे होल ऑफ नेशन अप्रोच करत आहेत, त्यासाठी हे डिफेन्स फोर्स लीग बिईंग अ सिव्हिल ऑर्गनायझेशन जी डिफेन्ससाठी पण इतकं चांगलं काम करते, त्यामुळे मला खूप छान वाटतंय इथं बाकी सगळ्यांबरोबर अवॉर्ड घेत असताना आणि बाकीच्या डिफरंट स्टेटमधल्या आपल्या स्वतःच्या कार्यामध्ये चांगलं काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा जेव्हा हे अवॉर्ड मिळालं त्याच्याबरोबर मला पण मिळालं, एक चांगलं प्रोत्साहन मिळालं। थँक्यू सो मच। एक महिला म्हणून आपण दुसऱ्या महिलांना समाजामध्ये आपण त्यांना काय संदेश द्याल? मी एवढंच सांगेल, जे पण काम आपण करू ते शिद्दतनी करायला हवं, असं माझं वैयक्तिक ओपिनियन असतं की, आणि आपल्याला जे आवडतं, ज्याच्यामध्ये आपला इंटरेस्ट आहे, जे आपल्याला करायला प्रोत्साहन देतं ते काम आपण करावं। थँक्यू सो मच। खूप खूप धन्यवाद। थँक्यू।